नमस्कार, मी सद्दाम सिंगुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दीपाली कोराणे, पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार आनंदा शेट्टी, सौ अनिता शिंदे यांना तृप्ती भरत जोशी यांचा जाहीर पाठिंबा. प्रशासनातील अनुभव आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षाचा भक्कम साथ यामुळे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात विकासाची गंगा आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार सौ दीपाली विनोद कोराणे, कोरोची पंचायत समिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आनंद शेट्टी, तर तारदाळ पंचायत समिती शिवशाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिता पवन शिंदे हे सक्षम व विश्वासार्ह उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. त्यामुळेच कोरोची, तारदाळ, खोतवाडी या गावांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते भरत जोशी व त्यांच्या पत्नी तृप्ती भरत जोशी यांनी कोरोची, छत्रपती शिवाजीनगर, मुसमुसे कारखान्या परिसरातील महिला व नागरिक व आपल्या सहकाऱ्यांसोबत महाविकास आघाडी, शिवशाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. कोरोची जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी व शेतकरी प्रश्नांवर त्यांचे स्पष्ट धोरण असून विकास हाच महाविकास आघाडी, शिवशाहू विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू असल्यामुळे आपण आपल्या सहकाऱ्यांसोबत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दर्शवत असल्याचे याप्रसंगी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले. याप्रसंगी तृप्ती जोशी, भरत जोशी, राजेश राठोड, शुभम व्यास, तौफिक कोठीवाले, विठ्ठल नरके, सचिन नकाते, हिंदुराव तिकोडे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडी यांनी सक्षम, अभ्यासू आणि काम करण्याची क्षमता असलेला उमेदवार देत कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारण करण्याचा निर्धार सौ दीपाली कोराणे, आनंद शेट्टी, सौ अनिता शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सध्या सुरू असलेल्या प्रचार फेरीदरम्यान नागरिक, युवक, महिला व शेतकरी वर्गाकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील लढत अधिक रंगतदार होत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे.